थांब, तुला त्रास देणारे लोक आता जास्त दिवस टिकणार नाहीत. तुझ्या शत्रूंना वाटतं ते जिंकत आहेत, पण देव हसत आहे. आज जे ऐकशील ते तुझं आयुष्य बदलून टाकणार आहे. कारण देव म्हणतोय, मी सगळं पाहत आहे. पुढे जाऊ नकोस, आज देव तुझ्याशी साक्षात बोलणार आहे. होय, तू शांत बसलायस, पण तुझ्या मनात खूप काही चाललंय. लोकांनी तुला दुखवलं, तुझा गैरफायदा घेतला, तुझ्या मागे बोलले. कधीकधी तुला असं वाटलं की ही सर्व दुःखे माझ्याच आयुष्यात का? तर बघ, ह्या सर्व प्रश्नांचं उत्तर आज भगवंत तुला देणार आहे. सर्वात प्रथम बाळा, तू एकटा नाहीस, मी तुझ्या सोबत आहे. तुझ्या डोळ्यातले अश्रू कुणालाही दिसले नाहीत, पण मला दिसले. तुझा प्रत्येक दुःख, प्रत्येक वेदना मला माहीत आहे. होय, ज्यांनी तुला खाली खेचलं, ज्यांनी तुझा विश्वासघात केला, ज्यांनी तुझ्या विश्वासाला दगा दिला, तुला कमी लेखलं, त्यांना वाटतं ते जिंकले. पण माझ्या लेकरा, हेच खरं आहे की त्यांची वेळ आता संपत आली आहे. देव म्हणतो, बाळा, तू शांत आहेस म्हणून तुला कमजोर समजत आहेत. तुझी शांतताच तुझी ताकद असणार आहे. आता मी तुझ्यासाठी काम करत आहे, तेही शांतपणे. होय माझ्या लेकरा, जे त्यांनी केलं आहे ते त्यांना व्याजासकट परत मिळणार आहे. तू काहीच करू नकोस, मी त्यांचा हिशोब करणार आहे. कारण मी योग्य तो न्याय करतो आणि योग्य वेळी नक्कीच करतो. जर माझ्यावर विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप कर. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब कर. होय बाळा, तुला वाटतं की तू हरलास, पण मी सांगतो तू हरलेला नाहीस. तू अजून तयार होत आहेस मोठ्या गोष्टीसाठी. तुझ्या शत्रूंना वाटतं ते तुला तोडतील, पण ते स्वतःच आता तुटणार आहे. त्यांची खोटी ताकद जास्त दिवस टिकणार नाही. देव म्हणतो, बाळा, मी तुला कधीच सोडणार नाही. कारण तुझ्यासाठी मी लढत आहे. तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव. जेव्हा तू एकटा रडत होतास तेव्हा मी तुझ्या जवळ होतो. तुला जाणवलं नसेल कारण तू दुःखात खूप बुडून गेला होतास, पण मी तुझ्या जवळच होतो. आता वेळ आली आहे तुझं आयुष्य बदलण्याची, तुझं नशीब फिरवण्याची. तू खास आहेस. तुला खाली खेचणारे तुझ्या लेवलचे नाहीत. तू वर जाण्यासाठी जन्माला आले आहेस. हे खेकडे तुला काहीच दुखापत करू शकत नाहीत आणि मागे सुद्धा ओढू शकत नाहीत. तू बदला घेऊ नकोस, मी सगळं सांभाळतोय. तू फक्त शांत राहा आणि पुढे जात राहा. लोकांचा विश्वास तू ठेवू नकोस, दुर्लक्ष कर. कारण लोक पुढेही जाऊ देत नाहीत आणि मागेही राहू देत नाहीत. एक दिवस तुझा नक्कीच येणार आहे. जे लोक तुला इग्नोर करत होते तेच तुझ्याशी बोलण्यासाठी वाट पाहणार आहेत. तुझ्या शत्रूंपासून मी तुला आता वाचवणार आहे. लक्षात ठेव, तुझ्यावर अन्याय करणाऱ्यांचा शेवट नेहमी होणारच आहे. देव म्हणतो, आता तुझे शत्रू संपणार आहेत. तुला त्रास देणाऱ्यांचा शेवट जवळ आला आहे. कारण या लढाईत साक्षात देव तुझ्या पाठीशी आहे. बघ, तुला असं वाटतं की हा साधा वाक्य आहे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द साधे नाहीत. हा देवाचा आशीर्वाद आहे, देवाचा इशारा आहे. ज्यांनी तुला रडवलं, ज्यांनी तुझा अपमान केला, ज्यांनी तुझा विश्वास तोडला, आता खेळ उलट फिरणार आहे. होय, लोकांनी तुला समजून घेतलं नाही, तू शांत राहिलास. पण बघ, आता सर्व बाजू पालटी होणार आहे. आता बदला घ्यायची गरज नाही, ते स्वतःच तुटणार आहेत. तुझ्या आयुष्यात आता नवीन सुरुवात होणार आहे. सुख, शांती, समाधान, समृद्धी येणार आहे. आणि जे लोक तुला त्रास देत होते ते तुझ्यापासून दूर जाणार आहेत. होय, एक दिवस असा येणार जे लोक तुला खाली खेचत होते ते तुझ्या यशाकडे पाहून शांत बसतील.
फक्त तू माझ्यावर विश्वास ठेव. तुझ्या शत्रूंचा नायनाट आता होणार आहे. देवाचा इशारा आहे, त्यामुळे तू सावध राहा. बघ, तुला असं वाटतं की माझं कोणीच नाही, पण बघ मी तुझ्या पाठीशी आहे. काहीतरी चुकीचं चाललंय, लोक बदललेत, परिस्थिती बदलली. हे फक्त योगायोग नाही, हा एक इशारा आहे. मी तुला वारंवार संकेत देत आहे, कधी लोकांच्या वागण्यातून, कधी तुझ्या मनातल्या आवाजातून, पण तू सारखाच दुर्लक्ष करत आहेस. आता दुर्लक्ष करू नकोस. व्हिडिओला तू शेअर कर आणि कमेंट बॉक्समध्ये मी देवाचा लाडका भक्त असा तू टाईप कर. बघ, जिथे तू जास्त विश्वास ठेवतोयस तिथेच जास्त धोका आहे. ज्यांना तू आपलं मानतोयस तेच तुझ्या मागे काहीतरी वेगळं कट कारस्थान करत आहे. होय, मी तुला वाचवण्यासाठी इशारा देतोय. जर तू आता थांबला नाहीस तर तुला भविष्यात मोठं नुकसान सोसावं लागणार आहे. माझ्या बाळा, तू चांगला आहेस म्हणून लोक तुझा फायदा घेतात, पण आता तुला जागं होण्याची वेळ आली आहे. सगळे तुझे नाहीत, सगळ्यांवर विश्वास ठेवणं हीच तुझी चूक आहे. तू एकटा नाहीस, मी तुझ्या सोबत आहे, पण तुला स्वतःलाही बदल करावा लागेल. जिथे आदर नाही तिथे थांबू नकोस. जिथे तुझी किंमत नाही तिथून दूर जा. एक दिवस असा येईल, तू मागे वळून पाहशील आणि म्हणशील, देवाने मला आधीच वाचवायला हवं होतं. म्हणूनच हा शेवटचा इशारा आहे. समजून घे, नाहीतर खूप उशीर होणार आहे. जर तुला वाटत असेल की हा व्हिडिओ माझ्यासाठीच आहे, तर कमेंट बॉक्समध्ये यस असे टाईप कर. आता हा इशारा समजला नाहीस तर उशीर होणार आहे, कारण हा शेवटचा संकेत आहे, भगवंताचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठीचा. बघ, आता तुझे शत्रूसुद्धा पश्चाताप करतील. बघ, त्यांना आता त्रास होणार आहे. ज्यांनी तुझ्या पाठीमागे वाईट बोललं, त्यांनी किती मोठी चूक केली आहे आता त्यांना कळणार आहे. तू फक्त कंटिन्यू चालत राहा, माझ्यावरती विश्वास ठेव. लोकांना दुर्लक्ष कर, वेळ खूप शक्तिशाली आहे. जगात दोन प्रकारची लोक, एक फक्त बोलणारी आणि दुसरी फक्त शांतपणे मेहनत करणारी. तू दुसऱ्यातला बन. देवाचा न्याय हे होणारच आहे, कारण देव सर्व पाहत आहे. कोण कसा आहे ते त्याला त्याच्या कर्माचं फळ मिळणार आहे व्याजासकट. शत्रू कितीही मोठा असू दे, तू शांतपणे नम्रपणे काम करत राहा. सर्व काही तुला मिळणार आहे आणि ते मिळवण्यासाठी तुला स्वामी सेवा आणि मी असं टाईप करावं लागणार आहे. व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब कर आणि हा संदेश तू जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर कर. श्री स्वामी समर्थ.